के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण कंबाईन 2021चा पेपर जो 26 फेब्रुवारी 2022 रोजी झालेला आहे तो आपण एक्सप्लेनेशनसाठी घेतलेला आहे आणि त्याच्या अंडर आयोगाने याच्या अगोदर प्रिवियस इयर कसे विचारलेत आणि त्या PYQचं योग्य ॲप्लिकेशन आपण कसं करता येईल या अनुषंगानं आणि MCQ फास्ट कसं सोडवून आपण पुढे जाता येईल आपल्याला किंवा लॉजिक काय वापरता येतील, ट्रिक्स काय वापरता येतील या अनुषंगाने आपण पुढे चाललेलो आहोत। आपले के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे बुक्स आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती असं आपलं महाराष्ट्रातील समाजसुधारकांचं बुक आहे। त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल प्राध्यापक खतीब सरांचं लिहिलेलं हे पुस्तक आहे। याच्यामध्ये हे फार गाजलेलं पुस्तक आहे महाराष्ट्राचा भूगोल। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास जो राज्यसेवेचा आणि कंबाईनचा जो सिलेबसमधला पॉईंट आहे आधुनिक भारताचा इतिहास ते देखील आपलं के सागर पब्लिकेशनचं बुक आहे। त्याच्यानंतर लुसंट जनरल सायन्सचं जे काय पुस्तक आहे लुसंट पब्लिकेशनचं सायन्सचं ते के सागर सामान्य विज्ञान प्राध्यापक मूळ लेखक प्राध्यापक रविभूषण यांच्या अंडर असलेलं हे सायन्सचं बुक आहे की ज्याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा 4 जून 2023 रोजी झाली होती। त्यातील 22 पैकी 19 प्रश्न या बुकमधील आलेले होते आणि जी परीक्षा 23 जानेवारी 2022 रोजी झाली होती राज्यसेवा त्याच्यामधील 23 आउट ऑफ 23 प्रश्न याच पुस्तकातील आलेले होतं। लुसंटचं मराठी अनुवादन आपण या ठिकाणी केलेलं आहे। अतिशय दर्जेदार असं हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर PSI STI ASO पूर्व परीक्षा विषयनिहाय स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह हा प्रश्नपत्रिकांचा संच आहे आणि त्याच्यामधूनच एक पेपर मी तुम्हाला PDF स्वरूपामध्ये एक्सप्लेन करतोय। त्याच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन किती चांगल्या दर्जाचं दिलेलं आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवरती के सागर व प्राध्यापक VP पाटील यांच्या अनुषंगाने हे बुक लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर आपली गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा कंबाईनचा आपला हा ठोकळा आहे। 87वी आवृत्ती आहे। याच्यामध्ये गट ब व गट क 2022चे सर्व पेपर्स याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि जेवढ्या सगळ्या ज्या काय पोस्ट आहेत STI ASO PSI सब रजिस्ट्रार त्याच्यानंतर दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक ह्या सर्वच्या सर्व पदांसाठी उपयुक्त असलेलं हे बुक आहे। ज्याच्यामध्ये अगदी जो काय अर्थसंकल्प आहे त्याच्यानंतर वेगवेगळे इंडेक्स आहेत, मानव विकास अहवाल असेल, जागतिक भूक निर्देशांक असेल, शांतता निर्देशांक असेल वगैरे सगळे जे लेटेस्ट सर्वे केलेले सर्वच्या सर्व या बुकमध्ये दिलेले आहेत। त्याच्यानंतर संपूर्ण बुद्धिमापन हे देखील आपले एक बुक आहे। त्याच्यानंतर हे सर्वात गाजलेलं के सागर पब्लिकेशनचं बुक आहे। म्हणजे मला असं वाटतं की बाबा असा विद्यार्थीच नसावा की स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये की बाबा ज्यांच्या ॲटलिस्ट रूममध्ये एखादं तरी हे के सागर पब्लिकेशनचं पॉलिटीचं बुक नसावं की अतिशय गाजलेलं पुस्तक आहे पॉलिटी ऑफ इंडिया आणि ही त्याची नवीन आवृत्ती आलेली आहे। पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र के सागर पब्लिकेशन वस्तुनिष्ठ प्रश्नांचा देखील समावेश याच्यामध्ये केलेला आहे। त्या पॉलिटीचाच पार्ट असलेला पंचायत राज, महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था लेखक आहेत प्राध्यापक VP पाटील के सागर पब्लिकेशनच्या अंडर। आयोगाचे देखील पंचायत राजचे क्वेश्चन या बुकमध्ये कव्हर केलेले आहेत। त्याच्यानंतर जसं आपलं बुद्धिमापनचं बुक आहे तसंच अंकगणितचं देखील बुक आहे आणि त्याच्यानंतर आपण काल पाहिलं होतं की पॉलिटीच्या क्वेश्चनच्या पर्यंत आपण आलो होतो। जिओग्राफी आपलं संपलेलं आहे आणि पॉलिटीचे क्वेश्चन स्टार्ट झालेले। त्याच्यामध्ये पॉलिटीच्या क्वेश्चनमध्ये असलेला म्हणजे जाणून बुजून ज्यांचा A सेट होता सुरुवातीलाच पॉलिटी होतं, क्वेश्चनची डेप्थ ही अतिशय जास्त लेवलला होती, मोठे क्वेश्चन होते, शिवाय ते पंचायत राजनं सुरू होणारे होते। म्हणजे सुरुवातीलाच विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स घालवण्याचं काम त्या सेक्शननं केलेला होता। म्हणजे त्याच्यानंतर महाधिवक्ताचं आपण काल एक्सप्लेनेशन बघितलं। जरी आपलं एक्सप्लेनेशन लेंदी वाटत असलं तरी एका व्हिडिओमध्ये मॅक्सिमम क्वेश्चन कव्हर करण्याचं काम आपण करतोय। म्हणजे काल महान्यायवादी आणि महाधिवक्ता अगदी 4 लाईनमध्येच मी घेतलं, त्याच्यावरती सगळेच्या सगळे आयोगाला आलेले 30च्या 30 MCQ सगळेच्या सगळे कव्हर होतात। म्हणजे अशा पद्धतीने आपण पुढे चाललेलो आहे। म्हणजे आपल्याला ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे की जे आपण PYQ करतोय। आता 5 नंबरचा क्वेश्चन आहे 5 नंबरचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये विधान अ आणि त्याचं कारण ब असं दिले। संसदीय पद्धतीमध्ये
संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण हे अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. 100% बरोबर आहे. इथं काय म्हणतंय की संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण हे अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. बरोबरच आहे ना. म्हणजे अध्यक्षीय पद्धत आणि संसदीय पद्धत ही भिन्न आहे एवढं बेसिक तरी विद्यार्थ्याला माहिती पाहिजे. म्हणजे ए स्टेटमेंट 100% योग्य आहे. कारण त्याचं कारण खाली दिले. कारण प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आता मला सांगा की हिथं कशाबद्दल सांगितलंय? संसदीय पद्धत. खाली काय सांगितलंय? अध्यक्षीय पद्धत. यांच्यामधील काय सांगितले? भिन्नता सांगितली. ह्या भिन्नतेचं हे कारण होऊ शकत नाही. नीट लक्षात घ्या. या भिन्नतेचं हे कारण होऊ शकत नाही. कारण हिथं जे सांगितलंय हे कायदेमंडळाचं सांगितले. कायदेमंडळाचे नियंत्रण हिथं सांगितले प्रशासनाचे कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे. हिथं सांगते ह्या दोन पद्धतीबद्दल आणि इथे सांगितले लोकसत्ताक शासन पद्धतीबद्दल. अ ब स्टेटमेंट दोन्ही बरोबर आहेत. लक्षात घ्या. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. परंतु ब हे त्याचं कारण होऊ शकत नाही. लक्षात घ्या. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे पण ब हिथं कारण हा शब्द दिला होता बघा. हिथं कारण हिथं बारकाव्यानं बघणं लय गरजेची गोष्ट होते. कारण ह्या शब्दाकडे जर फोकस केला असता तर तुमच्या लगेच लक्षात आलं असतं कारण हे ह्याचं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे अ व ब दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत परंतु ब हे ह्याचे योग्य स्पष्टीकरण होणार नाही. हे ह्याचं योग्य आन्सर असणार आहे. कॉमन सेन्स वरती प्रश्न होता. पुढं 6व्या नंबरचा प्रश्न अर्थविधेयकाबाबत. नंबर ऑफ टाइम्स हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. नंबर ऑफ टाइम्स हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. अर्थविधेयक. अर्थविधेयक म्हटलं की बाबा तुम्हीच विचार करा की पैशाच्या संदर्भात एखादी जर गोष्ट असेल तर बाबा ज्याचं शासन असेल बघा, ज्याचं सरकार असेल. फॉर एक्झाम्पल आता विधानसभेचा विचार करू आपण किंवा वरती केंद्रातला विचार करू. ज्यांचं सरकार असेल फॉर एक्झाम्पल वरती केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे तर मग जे बीजेपीचे लोक असतील हेच आर्थिक धोरण ठरवतील ना की विरोधी बाकावरती बसलेली काँग्रेसची लोक ठरवतील. म्हणजेच काय की अर्थविधेयकाचे सगळे राईट्स आपण बघतो की निर्मला सीतारामन ज्या आहेत बीजेपीच्या त्या अर्थसंकल्प मांडतायत. म्हणजे त्याच्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की अर्थविधेयक मांडताना असणारा व्यक्ती तो मंत्री असला पाहिजे. कसला? मंत्री असला पाहिजे किंवा सरकारी सदस्य असला पाहिजे. मंत्री म्हणजेच काय? सरकारी सदस्य, खाजगी सदस्य नाही. सरकारी सदस्य का म्हणायचं? कारण ऑलरेडी त्यांना सरकारची गाडी भेटते ना. भारत सरकार, महाराष्ट्र शासन, सरकारच्या सगळ्या सुखसुविधा भेटतात, मंत्रालय भेटतं. तसं नॉर्मल जे काय एखादा जर सदस्य असेल म्हणजे खासदार असेल, नॉर्मल खासदार आहे किंवा नॉर्मल आमदार आहे त्याला फक्त खाजगी सदस्य असं म्हणायचं. तर आता नीट वाचा. अर्थविधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? कोणती विधाने बरोबर आहेत? ते अर्थविधेयक ते मंत्री किंवा खाजगी कीवर्ड आला. ते मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतात. तुम्हाला मी काय सांगितलं? मंत्री मांडू शकतात 100% बरोबर आहे. पण खाजगी सदस्य ते मंत्री अर्थविधेयक मांडू शकत नाही. लक्षात ठेवा. खाजगी सदस्याला कसं रोल देतील ना? पैशावरती तर सगळं चाललंय, सगळं पैशासाठीच चाललेलं आहे. त्याच्यामुळे ज्याचं सरकार असेल, जो सत्ता उपभोगत असेल तोच काय करेल? अर्थविधेयक मांडण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच अर्थविधेयक खाजगी सदस्य मांडू शकत नाही. अविधान रॉंग आहे. मग खाली ऑप्शन मध्ये बघा. हिथं अ दिलाय, हिथं अ दिलाय, हिथं अ दिलाय, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. म्हणजे फक्त ब ऑप्शन बरोबर आहे. बाकीची स्टेटमेंट वाचायचीच तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाम मध्ये गरज नव्हती. फक्त 1-2 ते 3 सेकंदातच तुम्ही क्वेश्चन लेफ्ट करून पुढे गेला असता. असं जर केलं तरच तुम्हाला मॅथ्स रिझनिंग पर्यंत वेळ पुरू शकतो. अदरवाईज तुम्ही मॅथ्स रिझनिंगला पोहोचू शकत नाही. या टेक्निक वापरायच्याच. मग आता तुम्ही जर PYQ काढून बघितले तर हे विधान ॲज इट इज पहिलं विचारलेलं आहे. ज्याचं PYQ वरती कमांड होतं त्याला लगेच लक्षात आलं असतं की अर्थविधेयक फक्त आणि फक्त सरकारी सदस्य किंवा मंत्री. सरकारी सदस्याला, मंत्र्यालाच काय म्हणतात? मंत्री. मंत्र्यालाच पॅरलल शब्द काय आहे? सरकारी सदस्य. आणि जे नॉर्मल खासदार आमदार असतात त्याला काय म्हणायचं? खाजगी सदस्य. खाजगी सदस्य अर्थविधेयक मांडू शकत नाही. एवढ्या कॉमन सेन्स वरती हा क्वेश्चन सुटत होता. बाकीचं तुम्हाला माहिती असण्याची गरज नव्हती.
आणि पटकन तुम्ही आन्सर पर्यंत ऑप्शन नंबर 2 पर्यंत आला असता. आता आपण बघू एक्सप्लेनेशन मध्ये की बाकीचे स्टेटमेंट काय काय दिलेत. पहिलं तर स्टेटमेंट आपण बघितलं. आता बाकी स्टेटमेंट बघू. बाकीच्या स्टेटमेंट बघा. ब स्टेटमेंट काय म्हणतं, ते राज्यपालांच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. बरोबर आहे, राज्यपालाच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. हेच राज्याच्या संदर्भात विचारले. उद्या जर राष्ट्रपतीच्या संदर्भात विचारलं म्हणजे केंद्राच्या संदर्भात विचारलं तर राज्यपालाऐवजी काय देणार, ते राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय मांडता येणार नाही. राज्यपाल काढणार आणि तिथं राष्ट्रपती देणार. कधी केंद्राच्या संदर्भात क्वेश्चन विचारला तर. मग या ठिकाणी आपल्याला विधानसभेच्या म्हणजे खाली राज्याच्या संदर्भात क्वेश्चन विचारलाय म्हणून राज्यपालाच्या शिफारशीशिवाय ते मांडता येत नाही. राज्यपाला आपण अर्थविधेयकाबाबत पहिली गोष्ट की बाबा जो मंत्री असतो तोच मांडतो. दुसरी गोष्ट काय की ती राज्यपालाच्या किंवा राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीनं मांडलेलं असतं म्हणून तर त्यांच्या पूर्वसंमतीनं मांडलेलं असतं म्हणून तर ते नाकारू शकत नाही. त्यांना अर्थविधेयक नाकारण्याचा अधिकार नसतो. त्याच्यानंतर एखादे विधेयक सगळेच्या सगळे स्टेटमेंट ऑलरेडी PYQ मध्ये विचारलेले आहेत. ह्यातले एकही स्टेटमेंट असं नाही की जे आयोगानं पहिलं विचारलेलं नाही. ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांना लगेच कळलं असतं. त्याच्यामुळे मार्क देणारा हा क्वेश्चन होता. एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही असा जर प्रश्न उपस्थितीत झाल्यात राज्यपालांचा निर्णय हा अंतिम असतो. ज्याने अभ्यास केलाय त्यांना लक्षात येईल. जे काय पीठासीन अधिकारी असतात बघा, पीठासीन अधिकारी असतात त्या पीठासीन अधिकाऱ्यांचा निर्णय हा अंतिम असतो. मग पीठासीन अधिकारी कोण, तर पीठासीन अधिकारी आपण लोकसभा स्पीकर म्हणा किंवा म्हणजे जे अध्यक्ष असतात बघा, जे काय त्या भवनाचे विधानसभा असेल तर विधानसभा अध्यक्ष, खाली जर लोकसभा असेल तर लोकसभेचा अध्यक्ष, ह्या पीठासीन अधिकाऱ्याचं ते काम असतं. म्हणजे अध्यक्षांचा निर्णय हा अंतिम असतो. इथं राज्यपाल हे वर्डिंग येणार नाही. त्याच्यामुळे नीट लक्ष द्यायचं. राज्यपाल पॉलिटीमध्ये क्वेश्चनला नेहमी ट्रॅप हा तिथंच लावला जातो. जिथं राज्यपाल आहे तिथं राज्यपाल काढणार, राष्ट्रपती टाकणार, राष्ट्रपती असणार तिथं राज्यपाल टाकणार, राष्ट्रपती असेल तिथं उपराष्ट्रपती टाकणार, पंतप्रधान काढणार तिथं मुख्यमंत्री टाकणार. असे संसद असेल बघा, ज्या ठिकाणी त्यांना संसद म्हणायचंय त्या ठिकाणी केंद्र सरकार असं टाकणार. म्हणजे ह्या वर्डिंग वरती व्यवस्थित लक्ष द्यायचं. त्यांना गोल करतच पुढे चालायचं. पुढं ड स्टेटमेंट, जर दोन्ही सभागृहांमध्ये अर्थविधेयकाबाबत पेच निर्माण झाल्यास राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद यांची संयुक्त बैठक बोलावू शकतो. लक्षात घ्या, खाली विधानसभेमध्ये म्हणजे राज्यामध्ये संयुक्त बैठक म्हणजे जॉईंट सिटिंग हा कन्सेप्टच नाही. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट पण काय रॉंग आहे. बघा इथं महत्वाची गोष्ट अशी आहे, इथं महत्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवायची, राज्याला जॉईंट सिटिंग म्हणजे काय, संयुक्त बैठक हा कन्सेप्टच नाही. जॉईंट सेटिंग राज्यामध्ये हा कन्सेप्टच नाही. जॉईंट सेटिंग फक्त आणि फक्त म्हणजे संयुक्त फक्त आणि फक्त वरती केंद्राच्या संदर्भात आहे म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, अर्थविधेयकाला जॉईंट सेटिंग नाही. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की अर्थविधेयकाला जॉईंट सेटिंग नाही. लक्षात घ्यायचं, अर्थविधेयकाला जॉईंट सेटिंग नाही. हे दोन मुद्दे महत्त्वाचे माहिती असले पाहिजेत. आणि चारी स्टेटमेंट विद्यार्थी मित्रांनो ऑलरेडी आयोगाने विचारलेले आहेत. त्याच्यामुळं PYQ तुम्ही व्यवस्थित करा, 100% प्रश्न सुटतो. मग आता बाकीचं आपण मनी बिलच्या संदर्भात लक्षात घेऊयात. खालचं जे काय मनी बिल आहे या मनी बिलामध्ये कलम क्रमांक 199 ला धन विधेयकाची व्याख्या दिलेली आहे. जे काय वरती जे आहे केंद्रामध्ये मनी बिल कितीला आहे, 110 ला आहे. म्हणजे धन विधेयक बघा, धन विधेयक हे 110 ला आहे. अधिक 89 केले किती झाले, हे 9, 8 आणि 1 9, परत 199 आलं का कलम. तुम्हाला मी काय सांगितलं कालच्याच लेक्चरमध्ये मी सांगितले, अधिक 89 केलं की राज्यातली सगळी कलमं भेटतात. मग धनविधेयकाची व्याख्या कुठं सांगितली, ज्याला 110, मी फक्त वरचंच लक्षात ठेवलेलं आहे, वरची केंद्रातलं लक्षात ठेवलंय. 110 म्हणजे मनी बिल, 110 हे मनी बिल केंद्रातलं हे माझ्या लक्षात आहे. त्याच्यामध्ये अधिक 89 केलं की मला राज्याचं भेटतंय 199. ही धनविधेयकाची व्याख्या दिलेली आहे. मग या व्याख्येमध्ये काय काय येतं, कर बसवणे वगैरे वगैरे हे तर दिलेलं आहे. मी काय आता ते सांगण्यामध्ये वेळ घालवत नाही, बऱ्याचशा जणांना ते माहिती आहे. कलम महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर अजून बाबा राज्यपाल हे जे काय आहेत त्या राज्यपालांना कलम विधेयकांना अनुमती देण्याच्या संदर्भात अधिकार असतात. कलम 200 अन्वये विधेयकांना अनुमती देणे हे कोणाचं राज्यपालाचं काम आहे. म्हणजे विधेयकांना कोणतं विधेयक राखून ठेवायचं, कोणाला अनुमती द्यायची, हे सगळं कशामध्ये कलम 200 मध्ये. हाही क्वेश्चन आयोगानं ऑलरेडी विचारलेला आहे. मगाचं जे काय मनी बिलचं कलम आहे 110 तेही आयोगाने विचारले, 199 कलम तेही आयोगाने PYQ मध्ये विचारले आणि कलम क्रमांक 200 विधेयकांना अनुमती हे देखील PYQ मध्ये ऑलरेडी आयोगानं विचारलेलं आहे. जसं 200 महत्वाचं आहे तसं 201 देखील महत्वाचं आहे. 201 देखील महत्वाचं आहे. मग आता 201 मध्ये काय हे सगळ्यात महत्वाचं आहे. हा क्वेश्चन आयोगानं विचारलेला आहे. हा देखील PYQ आहे. कलम क्रमांक 201 राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेली विधेयक. म्हणजे काही विधेयक हे काय करत असतो, राष्ट्रपतींच्या विचारार्थ राज्यपाल राखून ठेवत असतो. कुठल्या कलमानुसार, कलम क्रमांक 201 नुसार. बघा इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. कलम 200 नुसार नसते 200 म्हटले. बघा कलम 200 म्हटलं, फक्त 200 म्हटलं की राज्यपाल काय करतोय की विधानसभेमध्ये जे काय विधेयक मांडली जात आहेत त्यांना अनुमती द्यायचं का नाही द्यायचं, संमती द्यायची का नाही द्यायची, राखून ठेवायचं का स्वतः जवळच ठेवायचं की परत एकदा पाठवायचं, ह्याच्या संदर्भात निर्णय घेण्याचं काम कोणाचं आहे, राज्यपालाचं आहे. कलम 200 अंडर. पण 201 हे अत्यंतिक महत्वाचं आहे. आयोगानं ते खूप वेळा विचारलंय आणि आयोग काय करतं, राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेलं विधेयक हे राज्यपाल कलम क्रमांक 200 अंडर राखून ठेवतो असं म्हणतं. पण ते कलम क्रमांक 200 मध्ये नसून ते 201 मध्ये आहे. हे विद्यार्थ्यांनी बारकाव्यानं लक्षात ठेवायचं. इथं विद्यार्थी मित्रांनो 201 आहे. 1 वरून एकमेव हा एक काय ना असं मी लक्षात ठेवलंय. राज्यपाल काय करतो, एक्क्यासाठी, एक म्हणजे एक्का कोण आहे, राष्ट्रपती एक्का आहे. ह्या सगळ्या देशाचा राष्ट्रपती काय आहे, एक्का आहे. म्हणजे राज्यपाल एक्क्यासाठी विधेयक राखून ठेवतो असं मी लक्षात ठेवलेलं. त्याच्यावरून माझ्या पूर्ण लगेच लक्षात येतं 201च कलम. बघा काय मी सांगतोय, 201 कलमानुसारच राष्ट्रपतीच्या विचारार्थी एखादं विधेयक कोण ठेवत असतो, राज्यपाल राखून ठेवत असतो. आणि यातील सगळ्याच्या सगळ्या मुद्द्यावरती आयोगानं वारंवार कितीतरी क्वेश्चन विचारलेले आहेत. आपण आलाय पॉइंट तर घेऊन टाकूयात. राज्यपालाने राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकास राष्ट्रपती अनुमती देतो किंवा अनुमती देण्याचे राखून ठेवू शकतो. म्हणजे बघा राष्ट्रपती, आता फॉर एक्झाम्पल असं समजा की एखादं विधेयक आहे, कुठलेही विधेयक आहे, असं समजा की सर्व ग्रामीण भागामध्ये आता रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूने झाडे लावायचे असे विधेयक मान्य झालं. मान्य झाल्यानंतर ते राज्यपालाला सहीसाठी सगळ्या आमदारांनी वगैरे विधान भवनातनं पाठवल्यानंतर आता ते विधेयक कोणाकडे गेलं, राज्यपालाकडे गेलं. राज्यपालाच्या मनावरती असतं की आता ते विधेयक बाबा पास करायचं असेल तर लगेच पाठवून देणार, संमती राखून ठेवायचं असेल तर तसंच ठेवणार, किंवा जर काही कारण द्यायचे असेल तर ते विधेयक तो काय करत असतो, राष्ट्रपतीला पाठवत असतो. मग राष्ट्रपतीला ते पाठवणार कुठल्या कलमांडर, 201 नुसार तो काय करणार, राष्ट्रपतीला पाठवणार. आता ते कुठं गेलं, राष्ट्रपतीकडे गेलं. राष्ट्रपतीकडे कलम ते विधेयक गेल्यानंतर आता राष्ट्रपतीवरती बंधनकारक नाहीये की त्या विधेयकाला त्यांनी संमती दिलीच पाहिजे किंवा दिलीच नाही पाहिजे, असं काहीही बंधन नाही. त्याच्यामुळे आयोगाने हिथं देखील वारंवार प्रश्न आलाय की राष्ट्रपतीवरती राज्याचे जे काही विधेयक असेल त्याच्यावरून बंधने घालता येत नाहीत. म्हणजे तुम्ही राष्ट्रपतीवरती बंधन घालू शकत नाही, त्याला कालमर्यादा नाही. तो ते विधेयक कितीही कालावधीसाठी त्याच्याकडे ठेवून घेऊ शकतो, त्याच्यावरती कोणतीही कारवाई तो करू शकत नाही. म्हणजे त्याच्यामुळे संमती द्यायची का संमती नाकारायची हे सर्वस्वी अधिकार त्याचा आहे. पुढं पॉइंट नंबर 2, त्याचप्रमाणे धनविधेयक वगळता अन्य विधेयके राष्ट्रपतीच्या फेरविचारासाठी संदेशासह संबंधित राज्य विधिमंडळाकडे परत पाठवू शकतो. म्हणजे नीट बघा, धनविधेयक वगळता एखादं धनविधेयक असेल तर ते सोडून राष्ट्रपतीच्या फेरविचारासाठी, बघा राष्ट्रपतीच्या फेरविचारासाठी म्हणजे धनविधेयक राष्ट्रपतीकडे राज्यपाल पाठवू शकत नाही.
ते सोडून बाकीचे विधेयक तू काय करत असतो, राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पाठवत असतो. असा संदेश मिळाल्यापासून इथं देखील आयोगानं मेन्सला बघा, राज्यसेवा मुख्यला, STI मुख्यला, त्याच्यानंतर ASO मुख्यला खूप वेळा ह्या कालावधीवर ते क्वेश्चन विचारलाय आणि या ठिकाणी कालावधी त्यांनी दिलाय 3 महिने. आयोगानं काय केलंय, 3 महिने देऊन ट्रॅप लावलेला आहे. तुम्हाला मी कालच सांगितले की ते 100% कालावधीला ट्रॅप लावतात. लक्षात ठेवायचं की असा संदेश मिळाल्यापासून 6 महिन्याच्या आत विधिमंडळाने ते विधेयक सुधारणासह किंवा त्याच्याशिवाय पुन्हा पारित केले तर राष्ट्रपतीच्या पुनर्विचारार्थ पुन्हा सादर केले जाते. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल राष्ट्रपतीला असं समजा ते मगाचं झाडं लावण्याचं विधेयक होतं, आता ते राष्ट्रपतीकडे गेलं, राष्ट्रपतीनं असं सांगितलं की त्याच्यामध्ये दुरुस्ती करा, खाली पाठवलं, कुठं, विधानमंडळाकडे पाठवलं. आता विधानमंडळाने काय करायचं की 6 महिन्याच्या आतमध्ये, हा कालावधी लय महत्वाचा आहे की 6 महिन्याच्या आतमध्ये त्याच्यात दुरुस्ती करा किंवा काय करा, त्यावेळेस त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये दुरुस्ती करून ते परत राष्ट्रपतीच्या पुनर्विचारार्थ त्यांनी सादर करायचं असतं. आता त्यांनी दुरुस्ती करून राष्ट्रपतीला परत सादर केलं. असं समजा 6 महिन्याच्या आत 1-2-3 महिन्यामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये दुरुस्ती केल्या आणि परत आता राष्ट्रपतीला पाठवलं. आता राष्ट्रपतीला पाठवल्यानंतर त्या विधेयकाला संमती दिलीच पाहिजे असं बंधन राज्याच्या विधेयकाबाबत नाही. आता राज्याच्या विधेयकाबाबत नाही, परंतु वरती जर असेल तर एकदा पुनर्विचारार्थ राष्ट्रपतीला जर एखादं, म्हणजे लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल किंवा संसद असा शब्द धरू आपण, संसदेनं जर एखादं विधेयक म्हणजे राष्ट्रपतीनं विचारार्थी संसदेकडे एखादं विधेयक पाठवलं, संसदेनं काय केलं, त्याच्यावरती दुरुस्ती केली आणि परत राष्ट्रपतीला संमतीसाठी जर पाठवलं तर राष्ट्रपतीला त्याला संमती देणं बंधनकारक आहे. परंतु राज्याच्या बाबतीत तसा कोणताही चान्स नाही. राज्याच्या बाबतीत संमती देणं बंधनकारक नाही. वेगळा त्याच्यामध्ये चेंज जरी केला, बदल जरी केला तरी ती संमती दिलीच पाहिजे, असं राष्ट्रपतीवरती बंधन टाकता येत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, अशा पद्धतीनं ह्या क्वेश्चनचं आपण एक्सप्लेनेशन बघितले. याच्यामध्ये महत्वाचे कलम आपण बघितले, 2 कलम महत्वाचे, कलम क्रमांक 200, कलम क्रमांक 201. ओके, त्याच्यानंतर कलम क्रमांक 110 मनी बिल बघितलं, राज्यातलं मनी बिल अधिक 89 केलं की किती झालं, 199. हे राज्यातलं धनविधेयक आहे की ज्याच्यामध्ये धनविधेयकाची व्याख्या दिलेली. असे 4 कलम. शिवाय आयोगानं वेगवेगळ्या ठिकाणी क्वेश्चन कसे विचारलेले, जे मी मगाचं स्टेटमेंट पाठवलं की बाबा राज्य विधिमंडळानं एखादं विधेयक दुरुस्ती करून किंवा फेरबदल करून राष्ट्रपतीच्या पुनर्विचारार्थ परत जर पाठवलं, म्हणजे राष्ट्रपतीनं पाठवले आणि परत त्याच्यामध्ये फेर चेंज करून विधानमंडळानं राष्ट्रपतीकडे पाठवलं तर ते राष्ट्रपतीवरती त्याला आता संमती दिलीच पाहिजे, असं बंधनकारक नाही. हे स्टेटमेंट आयोगानं कमीत कमी 10 ते 15 वेळा क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे आणि त्याच ठिकाणी फसवलेलं आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, राज्याच्या बाबतीत राष्ट्रपतीवरती बंधन टाकता येत नाही, एवढा फक्त मुद्दा लक्षात ठेवायचा. काय मी सांगितलं, राज्याच्या विधेयकांबाबत राष्ट्रपतीवरती तुम्हाला बंधन घालता येत नाही, हा मुद्दा लक्षात ठेवायचा. मग भारतीय आपले हा संदर्भ कुठून घेतलेला आहे तर संदर्भ घेतलेला आहे भारतीय राज्यघटना मुद्देशीर तक्तेने, आपले जे काय ह्यांचं पुस्तक आहे केसागर पब्लिकेशनचं, त्याच्यामधून राज्यघटनेचा हा क्वेश्चन घेतलेला आहे. पुढं भारतीय संसदेला 7 नंबरचा क्वेश्चन, भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्या, राज्यसूचीतील बरं का, हा शब्द महत्वाचा आहे, कीवर्ड आहे. कीवर्ड पॉलिटीमध्ये कीवर्ड धरत चालायचं. एकदा कीवर्ड लक्षात आले ना, पॉलिटी हा सब्जेक्ट आउट ऑफ मार्क जाणार आहे. त्याच्यामुळं कसं ह्याच्यामध्ये जास्त चेंजेस होत नाही, तुम्हाला 100% मार्क देणारा सब्जेक्ट आहे, त्यामुळे बारकाव्याने करायचा. भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रहितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर तत्संबंधी ठराव तत्संबंधी टिंबटिंब ठराव मंजूर केला असेल तर. मग लक्षात घ्या की ज्याने अभ्यास केला असेल तर बेसिक पार्ट याच्यामध्ये असा आहे, बेसिक असा आहे, आपण बेसिक स्टडीवरती विचार करू की बेसिक स्टडी असा आहे की राज्यसूचीवरती बघा, राज्यसूचीवरती कायदे करण्याचा विशेष अधिकार, काय मी म्हटलं, विशेष अधिकार,
विशेष अधिकार. जसा धन विधेयक हा लोकसभेचा विशेष अधिकार आहे, तसा राज्य सूचीवरती कायदे करण्याचा विशेष अधिकार हा राज्यसभेचा आहे. कोणाचा आहे? राज्यसभेचा आहे. आणि मग ह्या एका कीवर्ड वरूनच तुम्हाला समजणार. बघा, 2 वर्ड वरून तुमच्या लक्षात आलं की बाबा राज्य सूचीवरती कायदे करायच्यात राष्ट्रहितासाठी, म्हणजे तो विशेष अधिकार कोणाचा असणार आहे? फक्त आणि फक्त राज्यसभेचा असणार आहे. पहिल्या ऑप्शन मध्ये लोकसभा दिले, ऑप्शन गेला. दुसऱ्या ऑप्शन मध्ये लोकसभा गेले, ऑप्शन दिलाय. मग आलं 3 आणि 4 मध्ये. 3 मध्ये राज्यसभा दिले, 4 मध्ये पण राज्यसभा दिले. मग आता तिसरा आणि चौथा ऑप्शन आपण बारकाईने वाचू. तिसऱ्या ऑप्शन मध्ये आपल्याला असं म्हणते, राज्यसभेने तिच्या एकूण सदस्याच्या बहुमताने, कशाच्या? एकूण सदस्याच्या बहुमताने. आणि चौथा ऑप्शन दिलाय, राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्यांच्या 2/3 सदस्यांपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने. म्हणजे राज्यसभेच्या 2/3 मेजॉरिटीने, किती? 2/3 मेजॉरिटीने ते बिल पास झालं पाहिजे असं म्हणते. आणि हेच विधान बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला मी अगोदर सांगितले, एखादा ऑप्शन जर आयोगाने जास्तीत जास्त एक्सप्लेन केला असेल तर उत्तर त्या ठिकाणी असण्याची प्रोबॅबिलिटी राहते. या लॉजिकनं देखील हे उत्तर आलं असतं की 3 आणि 4 मध्ये जर यदा कदाचित एखाद्या विद्यार्थ्याला एवढंच बेसिक माहिती असतं की राज्यसूचीवरती कायदे करण्याचा विशेष अधिकार हा राज्यसभेचा आहे, एवढं जर एखाद्याला बेसिक नॉलेज असतं तर त्या बेसिक नॉलेजला धरून त्याला ह्या दोन विधानं ते इलिमिनेट केली असते, 50-50% वरती आला असता. आणि एकदा 50-50 वरती आला असता की त्यांनी जर जास्तीत जास्त एक्सप्लेन कोणता ऑप्शन केलाय ह्या जर लॉजिकनं गेला असता तरी जास्तीत जास्त एक्सप्लेन केलेला ऑप्शन की इथं सरळ सरळ सांगितलंय की जे काही 2/3 मेजॉरिटी, मॅक्सिमम ठिकाणी 2/3 मेजॉरिटी, लक्षात घ्या 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग असा मुद्दा बऱ्याचशा ठिकाणी आहे. त्यामुळं राज्यसभेच्या हजर राहून 2/3 P and V असं म्हणतात. 2/3 P and V. P म्हणजे प्रेझेंट अँड V म्हणजे वोटिंग. 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग, 2/3 P and V. हजर राहून मतदान करणार. नसता हजर राहिल्यानं वोटिंगच नाही केलं, काय उपयोग आहे का? नाही. म्हणजे वोटिंग करणं पण फार जास्त महत्त्वाची गोष्ट आहे, असा ह्या ठिकाणी हा राज्यसभेच्या विशेषाधिकाराचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग स्पष्टीकरणामध्ये तुम्ही पाहू शकता, स्पष्टीकरणामध्ये दिलेले की संसदेचे अधिकार व कार्य, भारतीय संसदेचे अधिकार व कार्य पुढील प्रमाणे आहेत. मग वेगवेगळे कायदे अधिकार आहेत की बाबा कायदेविषयक अधिकार काय आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे आर्थिक अधिकार असतात, काय असतात, असे अधिकार आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि ही जी आत्ताची जी काय तरतूद आपण पाहिलेली, ही घटनेच्या कलम क्रमांक 289 मध्ये ही अशी तरतूद केलेली आहे. पुढं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कायदेविषयक बाबीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा यांना समान अधिकार देण्यात आलेले आहेत. कोणतेही विधेयक दोन्ही सभागृहात संमत व्हावे लागते. एखाद्या विधेयकासंबंधी दोन्ही सभागृहामध्ये मतभेद निर्माण झाल्यास दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचा निर्णय घेण्यात येतो. संयुक्त बैठकीचा निर्णय घेण्यात येतो. जॉईंट सेटिंग आहे. कलम क्रमांक 108 नुसार. किती? कलम क्रमांक 108 नुसार काय आहे? जॉईंट सेटिंग आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आणि खूप वेळा या पॉइंटवरती क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे. 108 कलम खूप म्हणजे खूप जास्त वेळा विचारले. कलम क्रमांक 108 नुसार जॉईंट सेटिंग आहे. भारतीय राज्यघटने केसागर पब्लिकेशनच्या ह्याच्यामधून हा पॉइंट घेण्यात आलेला आहे. आता पुढचा 8 नंबरचा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. हा क्वेश्चन बरं का, हा प्रश्न आयोगानं रद्द केलेला आहे. क्वेश्चन तुम्हाला मी कालच सांगताना एक मुद्दा सांगितला होता की अभ्यास करत असताना ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद हे 2 पॉईंट व्यवस्थित अभ्यास करायचे. कारण या पॉईंटवरतीच आयोग वारंवार फिरून प्रश्न विचारत असतं. म्हणजे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत याच्यावरतीच फिरून आयोगाने बरेचसे क्वेश्चन विचारलेले आहेत. आता आपण बघू, म्हणजे क्वेश्चन तर वाचून घेऊयात, बघू काय जर त्याच्यामध्ये निघालं तर निघालं. पॉईंट तर सांगतो तुम्हाला. क्वेश्चन का कॅन्सल केलाय मला माहिती नाही, पण आपण पॉईंट वाचू. स्टेटमेंट असे दिले, जिल्हा परिषदेची बैठक जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भरवता येईल, परंतु मागील बैठक आणि पुढील बैठक यांच्या तारखेत 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष 1/5 पेक्षा कमी नाही, म्हणजे 1/5
पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीवरून विशेष बैठक बोलवू शकतो. प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान अध्यक्षाने आणि त्यांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्षाने भूषवले पाहिजे. हे स्टेटमेंट जरा लॉजिकली बरं वाटतं, म्हणजे क स्टेटमेंट बरोबर असण्याचे चान्सेस आहेत. पुढं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीमध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान विषय समितीचा सभापती भूषवेल असं सांगितलेलं आहे. आणि मग खाली ऑप्शन दिले होते की अ ब क ब क ड वगैरे, तर प्रश्न हा कॅन्सल झालेला आहे. तर परिषदेबाबत आपण जे काय असणारं एक्सप्लेनेशन तेवढं तर बघू. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम जो आहे त्याच्यामध्ये कलम क्रमांक 111 मध्ये ज्या काय ह्या जिल्हा परिषद या 2 सभांमध्ये किती अंतर असावं याच्या संदर्भात सांगितलेलं आहे. तर जो काय अधिनियम आहे त्या अधिनियमांमध्ये असं सांगितलंय की बाबा जिल्हा परिषदेच्या जे काही सभा होतात त्या सभांमध्ये तिथं ऑप्शन दिला होता 1 महिन्याचा अंतर, 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये, परंतु अधिनियम असा सांगतो की 3 महिन्यापेक्षा अधिक अंतर असू नये. म्हणजे तिथं 1 महिन्याच्या ऐवजी किती पाहिजे होतं, 3 महिने पाहिजे होतं. ऑलरेडी हा देखील PYQ आयोगानं मेन्सला विचारलेला आहे, कारण पंचायत राज हा मेन्सचा पार्ट आहे. मॅक्सिमम क्वेश्चन हे मेन्समध्ये असतात. मग 3 महिन्यापेक्षा म्हणजे जिल्हा परिषदेतील ही एक सभा झाली, सपोज ही एक सभा आहे आणि ही दुसरी सभा आहे, ही पहिली सभा आणि ही दुसरी सेकंड सभा आहे. तर या 2 सभांमधलं हे जे काय अंतर आहे, हे अंतर किती पाहिजे, तर 3 महिने पाहिजे. किती महिने, 3 महिने. मिनिमम 3 महिन्यापेक्षा जास्त असा असता कामा नये. याचाच अर्थ दर 3 महिन्यातून, बघा याचाच अर्थ काय होतो, दर 3 महिन्यातून जिल्हा परिषदेची किमान 1 सभा होणं काय आहे, आवश्यक आहे. याहून अधिक सभा भरवण्याचा अधिनियम म्हणजे त्यापेक्षा अधिक तर भरवू शकता तुम्ही, पण मिनिमम 3 महिन्यातून 1 सभा ही झालीच पाहिजे असा अधिनियम सांगतो. पुढं जिल्हा परिषदेच्या एकूण निर्वाचित सदस्यांपैकी 1/5 जेवढे निर्वाचित सदस्य असतील त्याच्या 1/5 सदस्य जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलवण्याची मागणी करू शकतात. म्हणजे हे विधान बरोबर होतं. पहिलं स्टेटमेंट चूक होतं, कारण 3 महिन्याचं अंतर पाहिजे, तिथं 1 महिन्याचं दिलं होतं, त्याच्यावरून ऑप्शन अ आपण काढू शकलो असतो. म्हणजे आता पाठीमागचं क्वेश्चन बघा वाटलं असतं तुम्ही, ह्या ठिकाणी बघा, आपण ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे की 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर असता कामा नये. इथे दिले 1 महिन्यापेक्षा, म्हणजे 100% इथं चुकलेलं आहे. खाली ऑप्शनमध्ये या, खाली ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल इथं अ आहे आणि वरीलपैकी सर्व अ म आहे, राहिले आता 2च ऑप्शन. इथं ब क बरोबर आहे, ब क बरोबर आहे, त्याच्यामुळे फक्त ड स्टेटमेंटबद्दल डाऊट आहे. त्याच्यामुळे फक्त ड स्टेटमेंट चेक करणं गरजेची गोष्ट होती. त्यामुळे ब आणि क स्टेटमेंट तर बरोबरच आहे. त्याच्यामध्ये सांगितलंच होतं तुम्हाला की जिल्हा परिषदेच्या 1/5 म्हणजे 1/5 इतक्या नाही, इतक्या सदस्या म्हणजे 1/5 सदस्यांनी जर लेखी अर्ज केला की बाबा विशेष सभा बोलवा, तर विशेष बैठक बोलवावी लागते. त्याच्यानंतर हे रेग्युलर स्टेटमेंट आहे. क स्टेटमेंट तर कोणालाही अगदी बेसिक 5वीतल्या मुलाला पण यायला पाहिजे की अध्यक्ष नसेल तर उपाध्यक्षाने त्याचं स्थान भूषवलं पाहिजे. हे एकदम बेसिक स्टेटमेंट आहे. आता ड नंबरच्या स्टेटमेंटसाठी बघा त्यांनी काय सांगितलं, अध्यक्ष पण नसेल उपाध्यक्ष पण नसेल तर त्यावेळी अध्यक्षस्थान विषय समितीचा सभापती भूषवतो. तर आता बघा एक्सप्लेनेशन असं सांगतं की आपण 3ऱ्या पॉईंटपर्यंत आलो होतो. जिल्हा परिषदेच्या साधारण सभेसाठी 15 दिवसांचा तर विशेष सभेसाठी किमान 10 दिवसांची पूर्वसूचना द्यावी लागते. हिथं देखील आयोगानं PYQ विचारलेलं आहे की जी काय जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलवली जाते, साधारण सभेसाठी 15 दिवसाची नोटीस द्यायची असते. नोटीस किती दिवसा अगोदर, पूर्वसूचना म्हणजे काय, नोटीस ही जिल्हा परिषदेची एखादी सभा घ्यायची तर 15 दिवसाची नॉर्मल सभा घ्यायची तर 15 दिवसाची अगोदर नोटीस द्यायची की बाबा 15 दिवसांनी आपली सभा होणार आहे. आणि जर विशेष सभा बोलवायची असेल, विशेष
विशेष सभा बोलायची फोन केल्याने उद्या सगळे हजर होतील का? होणार नाही. सर्व ही मोठ्या लेवलची लोक असतात, त्यांना कामं असतात त्यांच्या पद्धतीनं. त्याच्यामुळं किमान 10 दिवसांची पूर्वसूचना विशेष सभेसाठी देणं. मग विशेष सभेसाठी 10 दिवस आहेत एवढं लक्षात ठेवायचं. पुढं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सभेचे अध्यक्षपद भूषवतो. त्याच्या गैरहजेरीत जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष अध्यक्षाचे पद सांभाळतो. तर दोघांच्याही गैरहजेरीत उपस्थित सदस्यापैकी एकाची अध्यक्षपदी नियुक्ती केली जाते. हे स्टेटमेंट IMP आहे. ही स्टेटमेंट IMP आहे आणि आयोगाने हे फसवलेलं आहे. बघा, अध्यक्ष ज्यावेळेस नीट बघा, अध्यक्ष ज्यावेळेस नसेल त्यावेळेस अध्यक्षपद म्हणजे रेग्युलरपणे अध्यक्षपद कोणी भूषवलं पाहिजे एखाद्या सभेचं? तर जो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असणार आहे त्यानेच अध्यक्षपद भूषवलं पाहिजे. पण जर अध्यक्ष नसेल तर भूषवणार कोण? उपाध्यक्ष भूषवणार. म्हणजे अध्यक्ष नसेल तर त्याच्या गैरहजेरीत उपाध्यक्ष ते भूषवणार. अध्यक्ष नसेल तर उपाध्यक्ष. आणि जर उपाध्यक्ष नसेल तर त्यांच्या जे काही उपस्थित सदस्य असतात त्या सदस्यांपैकी एकाची, बघा, सदस्यांपैकी एकाची त्या सभेच्या अध्यक्षपदी निवड केली जाते. म्हणजे अध्यक्ष नसेल तर उपाध्यक्ष आणि दोघं पण नसतील तर जेवढे उपस्थित सदस्य आहेत किंवा सभासद आहेत त्या उपस्थित सदस्यांपैकी एकाची अध्यक्षपदी निवड केली जाते. म्हणजे या ठिकाणी आता पाठीमागं तुम्ही बघा प्रिव्हियस इथं दिलेले अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीमध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान विषय समितीचा सभापती असं माहिती आहे का तिथं? त्याच्यामुळे ड स्टेटमेंट रॉंग आहे. या ठिकाणी ड आपण काढू शकत होतो. आता ब क बरोबर होतं पण आयोगानं हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. का कॅन्सल केलेला आहे मला सांगता येणार नाही, परंतु माझं काम आहे एक्सप्लेनेशन सांगणं. तेवढं तर मी अगदी हॅश केलेल्या क्वेश्चनचं पण एक्सप्लेनेशन सांगतो. आता पाचवा पॉईंट असा आहे की जर एखाद्या जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेच्या संमतीशिवाय सलग, कालचाच आपला मुद्दा, जिल्हा परिषदेचा एखादा सदस्य आहे, जसा ग्रामपंचायतीचा सदस्य ग्रामपंचायतीला न सांगता जर सलग 6 महिने घरी राहिला, सेम तसाच पॉइंट जिल्हा परिषदेसाठी देखील आहे. जर एखाद्या जिल्हा परिषदेचा सदस्य जिल्हा परिषदेच्या संमतीशिवाय सलग 6 महिने, किती? सलग 6 महिने जिल्हा परिषदेच्या सभांना गैरहजर राहिला, अगर संमतीशिवाय अगर संमतीसह वा संमतीशिवाय सतत सलग 12 महिने म्हणजे 1 वर्ष आलाच नाही, तर तो जिल्हा परिषदेच्या सभांना अनुपस्थित राहिला तर त्याचे सदस्यत्व काय होतं? संपुष्टात येतं. मग यामधून जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्याबाबत त्यांच्या मंजूर रजेचा कालावधी वगळला जातो. म्हणजे जे काय अध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्ष यांचा कालावधी वगळला जातो. अशा पद्धतीनं आपण ह्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. आयोगानं का क्वेश्चन कॅन्सल केलेलं आहे हे मी तरी सांगू शकत नाही, पण क्वेश्चन 4ही ऑप्शन कसे असायला हवे होते ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिला ऑप्शन आपल्याला दिला होता की बाबा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ज्या सभा आहेत त्या सभांमधलं अंतर किती असायला पाहिजे? तर 3 महिने असायला पाहिजे. म्हणजे मिनिमम 3 महिन्यातनं एकदा जिल्हा परिषदेची सभा व्हायलाच पाहिजे. तिथं 1 महिना दिला होता, त्याच्यावरून आपण 2 ऑप्शन इलिमिनेट केले. त्याच्यानंतर दुसरा जो काय ऑप्शन दिला होता, या दुसऱ्या ऑप्शनमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं, दुसऱ्या ऑप्शनमध्ये सांगितलं होतं की 1/5 सदस्यांनी जर लेखी विनंती केली तर विशेष बैठक बोलवू शकतो. हे विधान बरोबर होतं. त्याच्यानंतर एक मिनिट, मे बी मला असं वाटतं इथं काय दिलेलं आहे, जिल्हा परिषदेच्या एकूण निर्वाचित सदस्यांपैकी 1/5, बघा 1/5 सदस्य जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलवण्याची मागणी करू शकतात. इथं दिले मागणी करू शकतात. आणि क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, क्वेश्चनमध्ये असं दिलंय की इथं लेखी विनंती मे बी त्याच्यावरून तिथं एक्सप्लेनेशन सांगतंय की बाबा मागणी करू शकतात. मागणी ही तोंडी पण असू शकते ना.
मागणी ही तोंडी पण असू शकते ना, आणि हिथं असं सांगते लेखी विनंती, त्याच्यामुळं मे बी पॉसिबिलिटी आहे, त्याच्यामुळं बी स्टेटमेंट रॉंग आहे. जर बीच कॅन्सल झालं तर सगळ्याच्या सगळे ऑप्शन कॅन्सल होतील आणि त्याच्यामुळं आयोगानं हा क्वेश्चन कॅन्सल केलेला असावा असं वाटतं मला, असं वाटतं. कारण मागणी लेखी हिथं स्पष्ट क्लिअर कट आयोग काय म्हणतंय की लेखी विनंती, म्हणजे जे पेपर सेटर असेल त्यांनी हिथं सांगितलं की लेखी विनंती, आणि एक्सप्लेनेशन आपलं असं सांगतंय की एक्सप्लेनेशन मध्ये असं सांगितलेलं आहे, तुम्ही बघा बुकमध्ये असं एक्सप्लेनेशन आहे की जिल्हा परिषदेच्या एकूण निर्वाचित सदस्यांच्या 1/5 सदस्य जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलवण्याची मागणी करू शकतात. मागणी मी तोंडी पण एखाद्या गोष्टीची मागणी करू शकतो ना, तोंडी मागणी करू शकतो, आणि लेखी असणं ही गोष्ट वेगळी आहे. बघा, मागणी माझी लेखी पण असेल, पण म्हणजे तोंडी पण असू शकते आणि लेखी पण असू शकते, परंतु मागणी करू शकतात आणि लेखी विनंती ह्याच्यामध्ये 100% फरक आहे. म्हणजे ते 100% स्टेटमेंट करेक्टच आहे असं होत नाही. त्याच्यामुळे ब स्टेटमेंट मे बी आयोगानं कॅन्सल केलेलं असावं हे लक्षात घ्या. बाकी तिसरं आणि चौथं स्टेटमेंट मी करेक्ट करून तुम्हाला सांगितले. अध्यक्ष नसेल त्यावेळेस उपाध्यक्ष, आणि हे दोघं ज्यावेळेस नसतील त्यावेळेस जे उपस्थित सदस्य असतील त्यापैकी एक जण अध्यक्ष निवडला जातील. जिल्हा परिषदेवरती या पॉईंटवरती वारंवार क्वेश्चन आलेले आहेत, आणि शिवाय स्थायी समिती जी काय आहे ती एक तुम्ही विद्यार्थी मित्रांनो करून ठेवा. या स्थायी समितीवरती देखील बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी जिल्हा परिषद करत असताना जिल्हा परिषदेचा अधिनियम, त्याची रचना, सदस्य संख्या किती असतात, अध्यक्ष, हे तर आत्ताचे पॉईंट आपण बघितले, आणि त्याचबरोबर स्थायी समिती ती जिल्हा परिषदेची महत्त्वाची समिती आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. अशा पद्धतीनं आपण ह्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. पुढचा क्वेश्चन के सागर पब्लिकेशनच्या जो PSI-STI-ISOचा जो ढोकळा आहे त्याच्यावरून हा क्वेश्चन घेतलेला आहे. त्याच्यानंतर अतिशय बेसिक अभ्यासावरती हा क्वेश्चन विचारलेला आहे. बेसिक स्टडी म्हणजे ह्याच्यामध्ये काय लॉजिक वगैरे असा काय प्रश्नच नव्हता. सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीश आणि टिंब यांचा समावेश असतो. बघा, उच्च न्यायालय म्हणजे जे काय आपलं हायकोर्ट असतं त्या हायकोर्टमध्ये किती जजेस पाहिजे ह्याच्या संदर्भात क्वेश्चन विचारलाय. याच्यामध्ये मुख्य न्यायाधीश आणि म्हणजे प्लस मुख्य न्यायाधीश आणि इतर 9 न्यायाधीश, 9 असा आकडा एखाद्या ह्याच्यामध्ये राज्यघटनेमध्ये 9 पाहिजे, 10 पाहिजेत, 12 पाहिजे असा आकडा कसा देतील ना. कॉमन सेन्सचा पार्ट आहे, पहिला ऑप्शन गेला. राज्यपाल ठरवतील इतके न्यायाधीश, राज्यपालाचा आणि न्यायाधीशांचा रोल येणार नाही. संसद ठरवतील एवढे इतर न्यायाधीश आणि राष्ट्रपती ठरवतील इतक्या इतर न्यायाधीश. तर लक्षात ठेवा, हायकोर्टच्या संदर्भात राष्ट्रपती डिसिजन घेत असतो. कोण घेत असतं? राष्ट्रपती. त्याच्यामुळे राष्ट्रपती ठरवतील एवढे इतर न्यायाधीश असतात. ओके, आलं लक्षात. म्हणजे सर्वसाधारण राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये म्हणजे हायकोर्टमध्ये मुख्य न्यायाधीश अधिक म्हणजे प्लस राष्ट्रपती ठरवतील एवढे इतर न्यायाधीश असतात. मग बाकी हायकोर्टची इथं माहिती दिलेली आहे. प्रत्येक उच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधीश व इतर काही न्यायाधीश असतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या निश्चित केलेली नसते. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या राष्ट्रपती वेळोवेळी ठरवत असतो. हे विधान महत्त्वाचं आहे. ओके, PSI-STI पूर्व परीक्षा ह्याच्यामध्ये हे आहे. आणि जे सर्वोच्च न्यायालय असतं हे सर्वोच्च न्यायालयामध्ये संसद कायदा करून काय करत असतं? ती संख्या वाढवत असतं. म्हणजे संसद सर्वोच्च न्यायालयाबाबत संसद निर्णय घेत असतं. बघा तुम्ही आत्ताच मला असं वाटतं 34 आहेत, तर ती जी काय संख्या ही संसद काय करत असतं? संख्या वाढवत असतं. ओके, पुढचा पॉइंट असा आहे. शेवटचा क्वेश्चन आहे, राज्यघटनेच्या निर्मितीची जबाबदारी आणि कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. घटनेची निर्मिती, घटनेच्या वेगवेगळ्या समित्या, हा प्रश्न कसा चुकता कामा नये. ऑलरेडी म्हणजे एवढे प्रश्न ह्याच्यावरती घटनेच्या निर्मितीवरती आणि त्याच्या समित्यांवरती विचारून झालेले आहेत. त्याच्यामुळे समित्या आणि त्याच्या अध्यक्ष माहिती असायला हवेत. तर काय विचारले? कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम पाहिले? डॉक्टर B.R. आंबेडकर, आलादी कृष्णस्वामी अय्यंगार, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर K.M. मुंशी. हिथं डॉक्टर दिसतंय, हिथं डॉक्टर दिसतंय, हिथं डॉक्टर दिसतंय. ऑप्शन नंबर 2 गेला. आलादी कृष्णस्वामी उत्तर असूच शकत नाही. दुसरी गोष्ट, ऑप्शन नंबर 1 जोपर्यंत खात्रीशीर माहिती असेल तरच ऑप्शन नंबर 1 ला जायचं.
तोपर्यंत ऑप्शन नंबर 1ला जायचं नाही. आता कॉमन सेन्सनं बघा हा प्रश्न कसा सॉल्व्ह करता येईल. कार्यपद्धतीविषयी मला काय ठरवायचं आहे हो, नियम ठरवायचे आहेत. मग एखादी संस्था आहे किंवा एखादी सभा आहे, एखादी घटना घडते, एखादी सभा भरलेली आहे, एखादी संस्था आहे, तर त्याचं कार्य कसं चाललं पाहिजे आणि ते कार्य चाललेलं असताना नियम काय पाहिजेत हे ठरवण्याचे अधिकार शक्यतो आधी जो त्याचा अध्यक्ष असेल तोच ठरवेल ना. कॉमन सेन्सचा पार्ट आहे ना, की जो त्याचा अध्यक्ष असेल, त्या सभेचा अध्यक्ष असेल, त्या संघटनेचा अध्यक्ष असेल, तर त्या संघटनेचा अध्यक्ष, त्या सभेचा अध्यक्षच त्याचे नियम ठरवेल ना. म्हणजेच ह्याचं लॉजिकली उत्तर असं होतं की जे काही घटना निर्मिती होती त्या घटना सभेचे म्हणजे संविधान सभा जी काय होती आपली, त्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते, संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मग डॉक्टर राजेंद्र प्रसादच नियम ठरवतील ना. या लॉजिकनं ऑप्शन नंबर 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या प्रश्नाचं उत्तर राहील. आता जर प्रश्न परत फिरून आला तर लक्षात ठेवायचं कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष कोण आहेत, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. मग बाकीचं तर मग तुम्हाला माहितीच आहे. हितली हे एक पॉईंट लक्षात ठेवायचे. 1-2 मिनिटामध्ये फटाफट कमिट्या सांगतो. संघ राज्य अधिकार संगीत म्हटलं बघा, संघ राज्य अधिकार म्हटलं पंडित जवाहरलाल नेहरूंना द्यायचं. बघा संघ राज्य अधिकार म्हटलं, संघ राज्याची राज्यघटना म्हटलं, संघ राज्य हा शब्द जिथं आला तिथं पंडित जवाहरलाल नेहरूंना न्यायचं. आणि प्रांताची राज्यघटना म्हटलं की सरदार वल्लभभाई पटेलांना न्यायचं. आणि या दोघांवरती आयोगाने ऑलरेडी PYQ विचारलेले आहेत, ऑलरेडी क्वेश्चन विचारलेले. त्याच्यानंतर मूलभूत अधिकार समिती, 1-2 मिनिटांमध्ये सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला कमिट्या सांगतो. मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक आदिवासी अंतर्भूत न केलेले यांच्याबद्दल सल्लागार समिती. मूलभूत अधिकार समिती व अल्पसंख्याक सल्लागार समिती कोण आहेत, सरदार वल्लभभाई पटेल. आणि ते काय करतात, मूलभूत अधिकार उपसमिती आणि अल्पसंख्याक उपसमिती याच्यावरती क्वेश्चन आयोगानं बऱ्याच वेळा विचारलेले आहेत. ह्याच्यामध्ये दिलं असं तर नाही दिलेलं, तेवढा पॉईंट क्लिअर करतो. हे बघा इथं काय दिले, मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक समिती अध्यक्ष कोण आहे, सरदार वल्लभभाई पटेल. जर मूलभूत, लक्षात ठेवा आता हा पॉईंट क्लिअर करून सांगतो. मूलभूत अधिकार मूलभूत अधिकार समिती विचारलं सरळ सरदार वल्लभभाई पटेल. मूलभूत अधिकार उपसमिती विचारलं, नीट लक्षात घ्या, मूलभूत अधिकार उपसमिती विचारलं तर मूलभूत मध्ये अक्षर किती आहेत, 4 आहेत, 1 2 3 4. तर त्याचे अध्यक्ष आहेत कृपालानी. कोण आहेत, कृपालानी. आलं लक्षात. जर मूलभूत अधिकार उपसमिती विचारलं तर त्याचे अध्यक्ष आहेत कृपालानी. आणि इथं अल्पसंख्याक आहेत ना, मूलभूत अधिकार नसती अल्पसंख्याकांचे अध्यक्ष विचारलं तर सरदार वल्लभभाई पटेल आहेत. मूलभूत अधिकार विचारलं सरदार वल्लभभाई पटेल आहेत. म्हणजेच मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक यांचे अध्यक्ष कोण आहेत, सरदार वल्लभभाई पटेल आहेत. पण ह्यांच्या उपसमित्या पण होत्या, ह्या दोन्ही समित्यांच्या उपसमित्या पण होत्या. आणि आयोगानं वारंवार 2 ते 4 वेळा ह्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे, ऑलरेडी विचारलेले. त्याच्यामुळे जर उपसमिती विचारली, मूलभूत अधिकार उपसमिती, तर त्याचे अध्यक्ष आहेत कृपालानी. आणि अल्पसंख्याक बघा, अल्पसंख्याक उपसमिती, लक्षात घ्या आपण बोलतोय कशा संदर्भात, उपसमितीच्या बाबतीत. समिती विचारले का उपसमिती विचारले हे नीट बघून घ्यायचं. अल्पसंख्याक जर उपसमिती विचारलं तर त्याचे अध्यक्ष आहेत HC मुखर्जी. मग आता इथं बघा अल्पसंख्याक, इथं लेटर किती आहेत, 5 लेटर आहेत. HC मुखर्जी लेटर किती आहेत, 5. म्हणजे अल्पसंख्याक म्हटलं की HC मुखर्जी, मूलभूत म्हटलं की लेटर किती आहेत, 4. कृपालानीचे लेटर किती आहेत, 4. झालं, लक्षात राहिलं. मूलभूत वरून कृपालानी, अल्पसंख्याकावरून HC मुखर्जी 5 अक्षरे आहेत. आणि ह्या कशाचे आहेत, उपसमिती आहेत, ह्या उपसमित्या आहेत. बाकीचं जर विचारलं आता मसुदा समिती त्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु मसुदा समितीवरती क्वेश्चन असा विचारतात, नीट लक्षात घ्या.
मसुदा समितीबद्दल एक 2 मिनिटात सांगतो बघा. आपली जी काय मसुदा समितीची स्थापना विचारतात, मसुदा समितीची. भारत स्वतंत्र कधी झाला? 15 ऑगस्ट 1947 ला. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. बघा 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. त्याच्या आदल्या दिवशी पाकिस्तान स्वतंत्र झाला, म्हणजे 14 ऑगस्ट 1947 ला. दोघांची बेरीज करा बरं. बघा 14 ऑगस्टला स्वतंत्र कोण झालाय? पाकिस्तान. पाकिस्तान स्वतंत्र आपल्या आदल्या दिवशी झालाय. 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला. 14 ऑगस्ट अधिक 15 ऑगस्ट यांची बेरीज येते 29 ऑगस्ट. साल किती आहे? 1947. हे साल आहे मूलभूत समिती. म्हणजे मूलभूत समितीची स्थापना कधी झाली होती? 29 ऑगस्ट 1947. ऑलरेडी आयोगानं या ठिकाणी PYQ विचारलेला आहे ह्या डेटवरती, 29 ऑगस्ट 1947. कुठल्या सालामध्ये ती स्थापन झाली होती? 7 1947. शेवट काय आहे? 7 आहे. म्हणजे समितीमध्ये सदस्य कोण होते? 7 सदस्य होते. लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसहित, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसहित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ भेटली असं लक्षात ठेवायचं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष धरून किती लोक होती? 7 होती. आणि मग मसुदा समितीचे अध्यक्ष कोण राहतील? मसुदा समितीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग आता पुढे बघा कामकाज प्रक्रिया. आता बघा कामकाजाचं जसं नियमांच्या संदर्भात डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे, तसं कामकाज कोण ठरवतील? डॉक्टर राजेंद्र प्रसाद ठरवतील. संस्थानांच्या संदर्भात तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, संस्थानांच्या वाटाघाटी जर करायच्या असतील तर जवाहरलाल नेहरू. सुकाणू समिती ऑलरेडी आयोगानं क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. घटना समितीच्या कार्याविषयी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं का. इथं पण ऑलरेडी आयोगानं क्वेश्चन विचारलेलं आहे की घटना समितीच्या कार्यविषयक समिती, ही कार्यविषयक समिती ही ग.वा. मावळणकर म्हणजे गणेश वासुदेव मावळणकर, ज्याला G.V. मावळणकर असं पण देतील. G.V. मावळणकर म्हणजे गणेश वासुदेव मावळणकर हे होते. कामकाजाचा क्रम, कामकाजाचा क्रम, ह्या क्रम वरून मी लक्षात ठेवले KM, क्रम KM. क्रमला आपण असं पण लिहू शकतो ना, KM क्रम. म्हणजे डॉक्टर KM मुंशी हे त्याचे होते. गृह समितीचे अध्यक्ष होते पट्टभी सीतारामय्या. त्याच्यानंतर ध्वज समितीचे अध्यक्ष होते राष्ट्रध्वजा संमतीची जी काय हंगामी समिती होती त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. अधिकार समिती होती अलादी कृष्णस्वामी अय्यर. वित्त आणि कर्मचारी म्हणजे कर्मचाऱ्यांचा पगार बिगार ठरवायचे हे अध्यक्षस्थानावर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे काय आपले पॉलिटीचे जेवढे काय क्वेश्चन होते ते संपलेले आहेत. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर नक्की तुम्ही लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. केस सागर करियर अकॅडमीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.